रोम रोम भाइयों। आज आहे हरिनारायण स्वामींची यात्रा आणि लाल्याने घरी ड्रॅगन फ्रूटचे एक रोप लावलं होतं. ड्रॅगन फ्रूट कसे येतात बघायला, तर त्याला ड्रॅगन फ्रूट आले होते. मग आता ते कापून खाल्लं आणि आता निघालोत इथे यात्रेत आल्यावरती स्वामींच्या मठासमोर मस्त लेझिमचे डाव चालू होते. मग चला म्हणलं आपण आधी दर्शन करून घेऊ. इकडे मंदिरात आल्यावर इथं कीर्तनाचा कार्यक्रम चालू होता. आणि हे जे तुम्हाला दिसतंय इथं आतमध्ये खाली उतरून जावं लागतं. स्वामींची मूर्ती आहे खाली. मग इथं थोडा वेळ लाईनीमध्ये थांबलोत आणि दरवाजामधून एक जणालाच एका वेळी जाता येत होतं किंवा येता येत होतं. मग हळूहळू संदीप उतरत होता, त्याच्या मागं मी पण उतरलो. आणि हे बघा असा गाभारा आहे स्वामींचा, खूप जुनं मंदिर आहे. तर इथं ही स्वामींची मूर्ती दर्शन वगैरे घेतलं आणि पुजाऱ्यांना विचारल्यानंतर ते बोलले की हे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे, म्हणजे जवळजवळ 300-400 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. मग आता आलोत यात्रेमध्ये थोडंसं फिरायला, खायला ते घ्यायचं होतं. भांडे घ्यायचे मग अननसाच्या 2-3 फोडी पोटात ढकलल्या. तोपर्यंत ह्या लाल्याने खाली पण पाडली, परत कसा हसत होता. आणि हे त्यांना 20 रुपयाची नोट बघा कसली देत होता. इथं भांड्याचा सौदा चालला होता, कारण ते छोटा डॉन रुसला होता, त्याला अगोदर भांडे घ्यायचे होते. आणि ह्या विहिरीला 12 म्हणतात मित्रांनो. याच्या देवळीपर्यंत जेव्हा पाणी येतं तेव्हा स्वामींची मूर्ती पण पाण्यामध्ये बुडते, गाभाऱ्यात पण पाणी येतं. इकडे देवीच्यांनी तोपर्यंत भांड्याचा सौदा केला. आणि इकडे चंदू भाऊन ते पण दिसले लगेच. आणि त्यांच्या पाठीमागं पैशावाल्या लोकांचं काम चालू होतं. मग जरा वेळ लेझिमचे डाव बघितले. आणि खायला घेतलं ना, आता निघालोत रिटर्न. आणि लाल्याला यात्रेमध्ये कोणतरी क्लासमेट दिसल्यामुळे लाल्या जाम खुश होता. मग आता रिटर्न चाललोत आणि रस्त्यातच थांबून मग केली शेव पार्टी. आणि लाल्याला काय शेवची पिशवी सुटली नाही म्हणून त्याने डायरेक्ट फाडली होती. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्लॉगमध्ये.